हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे विथ अ न्यू व्लॉग. आणि आज आहे आमचा कर्नाटकामधला डे 4 आणि आता आम्ही बदामीमध्ये आलेलो आहेत. आणि आज बदामीचा डे 2 आहे. तर आजचे आमचे लोकेशन आहे पट्टडकल्लू. हे पहा, छान दिसते. आम्ही आलो आणि इकडे पहिले एक तिकीट घेतलं 35 रुपीजचं ऑनलाईन आणि 40 रुपीज ऑफलाईन. तर तिकीट घेतले 2 अडल्टसाठी. पट्टदकल्लूचं मंदिर आहे, पण खूप सुंदर वाईब्स आहे तिथे. एवढं पॉझिटिव्ह वाटतं. आणि सकाळी 7-7:30लाच पोचलो आहे आम्ही. म्हणजे असं किती बघावं आणि किती नाही असं झालं. हे खूप असं सुंदर वाटतंय. मेन म्हणजे खूप क्लीन पण आहे. एकदम मस्त नजारा आहे. दगडातली मंदिरं आणि तिथे आजूबाजूला पूर्ण गार्डन बनवलं आहे. पूर्ण असं हिरवळ बनवली आहे त्यांनी छान. बाजूला डोंगर दिसतोय लांब, पूर्ण हिरवा आहे. असं वाटतच नाही हा उन्हाळा आहे म्हणून. पूर्ण पावसाळ्यात नंतरचं जे फील असतं ना, ते फील ह्या वातावरणात येतं आहे. मस्त ते जबरदस्त. एवढं दगडावर बारीक बारीक काम केलं आहे. मी जवळ गेली की एखाद्या दगडावरचं तुम्हाला सुंदर बारीक काम आहे ना दाखवते. LED लाईट्स वगैरे रात्री पण छान दिसते. हे पट्टदकल्लूमध्ये टोटल 9 मंदिर आहेत ह्या एरियामध्ये. छोटा एरिया आहे, जास्त मोठा नाही आहे. आणि खूप सारे मंदिर आहेत. 9 मंदिर आहेत. तर 9 मंदिरांमधून फक्त 2 मंदिरांची पूजा केली जाते. एक नंदीच्या समोर विरूपाक्ष मंदिर आहे. त्या 2 मंदिरात फक्त पूजा केली जाते. बाकी फक्त बघण्यासाठी वगैरे आहेत आपल्याला आता, पण त्यांची पूजा नाही होत. आता आपण मेन मंदिराकडे दर्शनाला जात आहोत, पण व्हिडिओ अलाउड नाही आहे. बघू, चान्स मिळाला तर करायला तर मी करेल तसा व्हिडिओ. पण सिक्युरिटी आहेत ते इथे म्हणतात की व्हिडिओ बनवू नका म्हणून. तसं बघते थोडं फॉलो बी केले पाहिजेत ना रूल. हे आहे ते मेन मंदिर जिथे पूजा केली जाते. सो मी बाहेरूनच दाखवते, आतून नाही दाखवत. ते नाही बोलले तर चांगलं नाही वाटत ते मला, की आज जाऊन चोरून ती व्हिडिओ बनवण्यापेक्षा इथूनच बघा. ह्या मंदिराची पूजा केली जाते, बाकी मंदिरांची नाही होत.
पट्टदकल्लू बघून झालं आहे. थोडं प्रोनाऊन्सिएशन होतं तिकडे तिकडे तर अवघड नावं आहेत, नवीन नावं असल्यामुळे. तर नेक्स्ट कुठे जायचं आहे सांगा? ऐहोल. ओके, आता ऐहोलला जातो आणि ऐहोल बघूयात कसं आहे आपण. आता आम्ही आलो आहेत नेक्स्ट स्पॉट ऐहोली. तिथलं मेन अट्रॅक्शन एक दुर्गा माता मंदिर आहे. तर मग सगळे मंदिरं सेमच आहेत. पूजा करत नाही बहुतेक त्या मंदिरात, काही नीट कळलं नाही आम्हाला. बघते मी परत कोणी दिसले विचारेल, सिक्युरिटी वगैरे त्यांना. आणि थोडा प्रॉब्लेम झाला होता आमचा. आम्ही निघालो पट्टदकल्लूच्या ते मंदिरातनं आणि गाडीत आलो आणि पर्स शोधते तर पर्सच नव्हती. मग परत हॉटेलवाल्यांना कॉल करून विचारलं तर पर्स तिथेच राहून गेली होती माझी. पूर्ण एवढं लांब रिटर्न जायला लागलं आम्हाला. आणि मग ती पर्स घेऊन पुन्हा आलो. तर आमचा जवळजवळ 1 तास तिथे वेस्ट केला आणि जर्नी थोडा लांबला. सो चला, पण पर्स मिळाली हे पण महत्त्वाचं आहे. एक तर कुठे समजत नव्हतं. ओके, हे आहे ते दुर्गा माताचं टेम्पल. पाण्याचा लेक आहे ते. ऐहोलच्या इथे कुठल्याही मंदिरात पूजा केली जात नाही. पण मंदिरातल्या पूजा बंद आहेत. हे आहे आत मंदिर. अरू गेली आत, मूर्ती नाही आहे पण. आमच्या हम्पी बदामी ट्रीपमधला शेवटचा पॉईंट ऐहोल हा आता कंप्लीट झालेला आहे. आम्ही आता रिटर्न निघतो आहे, आमच्या हैदराबादला जाण्यासाठी. रस्त्यात एक काहीतरी स्पॉट ती सिक्युरिटी आम्हाला बोलले, बघू ते जर ऑन द वे असेल तर तो करू, नाहीतर मग सरळ घरी जाणार. आणि आजची आमची ट्रिप इथेच संपते असं वाटतं आहे. थोडंसं वाईट वाटतं आहे. छान गेले हे 4 दिवस. हिस्टॉरिकल प्लेस होती ही सगळी. ज्याला हिस्ट्रीची खूप आवड असेल, खूप जुनं ते 7व्या सदीतलं आहे ते सगळ्या, 7व्या शतकातलं. त्यामुळे ज्याला इंटरेस्ट असेल त्याच्यासाठी तर खूप बेस्ट प्लेस आहे. आम्हाला पण आवडतं असं हिस्टॉरिकल थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायला. त्यामुळे आम्हालाही छान वाटली ही प्लेस. सो चलो, नेक्स्ट आता पुढच्या स्पॉटसाठी थांबलो तर मी बनवेल व्हिडिओ, नाहीतर हा व्हिडिओ आज मी इथेच एंड करते. सो बाय बाय. जो आम्ही म्हटली, मी मगाशी किती सिक्युरिटीवाले मला बोलले होते की कृष्णा आणि मलप्रभा 2 नद्यांचा संगम आहे, कुडाल संगम म्हणून त्या स्पॉटला नाव आहे. तर तिथे आम्ही चाललो आहे. पण एवढा पाऊस चालू आहे इथे की खाली उतरून ते बघायला मिळते का नाही काय माहिती आम्हाला. पण चला, तिथपर्यंत जाऊन तरी येऊयात. आता एवढं घुसलो आहे ना, आता राहिलं आहे किती 1 किलोमीटर. तर बघू आता काय सिच्युएशन आहे तिथली. बापरे, केवढा पाऊस आहे. ब्रिज भारी बनवलेला आहे पण. पोचलो आहे कुडाल संगम स्पॉटवर. पण खूप पाऊस आहे, नाही पॉसिबल पावसातनं खाली उतरणं. ही ते बाजूला ही रिवर दिसत असेल तुम्हाला थोडी, ती बघून घेतली की झालं आपलं समाधान, की चला आपण बघितलं कुडाल संगम म्हणून. कृष्णा आणि मलप्रभा नदीचा संगम. ठीक आहे.